पहा आपला उडीद आपण जमा केला, सगळं जमा पण केला. सकाळी 7:30ला इथे आलेलो होतो आपण. आता 12 वाजले. 8, 9, 10, 11, 12, 4-4.5 तास हा उडीद गेला काढायचा. असं काढत गेलो. प्रत्येक तसं आलो, प्रत्येकडून असं गेलो, प्रत्येक असं आलो. मध्यच्या पुढे जरा जास्त स्टॉप केला. असं ठिकाणी आम्ही जमा केला. मित्रांनो, चिंचेच्या झाडाखाली हे पहा आपल्याला इथं उंबराचं झाड आलं. आपल्यासारखी उंबरत हे पहा, हे उंबराचं झाड आलेलं आहे. हे उंबर आहे आणि हा पहा पिंपळ आहे. हे पहा हा पिंपळ आहे. हा पिंपळ पण उगवलाय. आपल्याकडे पिंपळच नव्हतं. आम्हाला खरं पिंपळाची गरज आहे बरं का. मला पूजा करायला पिंपळाला पाणी घालावं लागतं. उंबर आपल्याकडे आहे, मी उंबराची करते पूजा, पण पिंपळच नाहीये. तो हा पिंपळ पण आलेला आहे स्वतःहून आणि उंबरही आलेला आहे आपल्या दाराच्या समोरच. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज आमच्या गावचं मार्केट असतं आणि आता आपल्याकडे महालक्ष्मी येणार आहे, तर मी विंडो शॉपिंग करायला चालले. आणि जमलं तर काही घ्यायचं सारखं असेल तर घेणार सुद्धा. आणि आपला उडदातनं आपण पार पडलो. सापाने कातण टाकावी अशा प्रकारे आज आम्हाला वाटतंय. आम्ही असं कातण टाकल्यासारखी. पण आपला उडीद करायचा राहिलेला आहे बरं का. आणि तो संध्याकाळी येणार आहे 4-1 वाजता म्हणाला. त्यांचं काही नक्की नाही, 4 वाजतील का 5 वाजतील का 6 वाजतील का 7 वाजतील. म्हटलं आपण मार्केटला जाऊन यावं. तर आम्ही तिथे सकाळी मी बेसन भाकरी नेलेली. मी फटाफट उठून लवकर आवरलं होतं. बेसन आणि भाकरी नेली. 10 वाजता आम्ही नाश्ता केला. पुन्हा आम्ही काढायला लागलो. घरी 12 वाजता आलो. 12 वाजता सहजच बाहेर बसले तर बसले मला छान झोप लागली. परत दचकून उठले. अरे म्हटलं 1:30 वाजले. मग 11:30 घरी येता वाजले असेल. मग उठले, आवरावर केली आपली. आता आपल्याला मार्केटला जायचं आहे. चला मी तुम्हाला आज आमच्या गावचा महालक्ष्मी आणि गणपती या निमित्त सजलेला मार्केट तुम्हाला मी दाखवते. आपण समया घेतल्या ह्या 4 किलोच्या 5 किलोच्या समया आहेत. 4.5 किलो तर आहेतच की. त्याच्यात कॅरी बॅग पिशव्या जाड होत्या ना. हे बघा छोट्याशा कप्प बशा आणल्यात मी आपल्या महालक्ष्मीला. आणि हे आपल्याला अडण्या आणलेल्या आहेत ह्या. आणि महालक्ष्मी मी आणल्या नाही, तिथेच ठेवल्यात महालक्ष्म्या. आणि आपण सोमवारी घेऊन येऊ आपल्या 4 व्हीलरमध्ये पाहुण्यांबरोबर. आपले इनबाई आणि इवाई दोघे आहेत ना, त्यांच्याबरोबर आपण घेऊन येऊ. हे पहा, हे गोणी भरून आपलं मार्केटिंग आलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्व किराणा आहे. आपली मी उद्यासाठी आणली बघा हरताळका. आणि इथे आपले हात आहेत, महालक्ष्मीचे हात आणलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपले समय सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात खूप महाग पडलेल्या ह्याच्यामध्ये समय आहेत. समय फारच उंच आहेत आणि ते तुम्हाला मी अजून खोलून नाही दाखवल्या. खोलून ह्याला सरळ करतील ते नंतर मी तुम्हाला दाखवेल. हा फार उंच आहेत आणि महाग पण पडल्यात फार आपल्याला. पण असू दे, कायमची वस्तू झालेली आहे आपल्याकडे ती. दोघींसाठी आरसा कंगवा हे पण आणलेलं आहे. फार हैराणी झाली मित्रांनो. मला अक्षरशः सरळ ताटच असं वाटायचं कधी घरी येते कधी पडते आराम करते. फार धावपळ झाली. आपण इकडे बाजारामध्ये टेकतोय की नाही टेकतो तर लगेच आपल्याला कॉल आला, उडीदाची मशीन आले चला. त्यांचा अर्धा झाल्याच्या नंतर आपल्याला कॉल केला. एवढी माणसं खोट्यासारखं करतात. सुरुवातीला सांगितलं असतं तर आम्ही गेलोच नसतो. आम्ही इथूनच गाडी वळवली असते. आधी उडीद केला असतं, निवांत गेलो असतो. मला ना असं फार वैताग येतो अशा माणसांचा. आपलं मन किती, आपण किती त्यांना आधी सांगितलं असतं बाबा हॅलो. फोन करणाऱ्या मशीन येण्याच्या आधी कधी त्याला कॉल केला असेल बरं. नाही, अर्धा झाल्याच्या नंतर आम्हाला सांगतात. आम्ही काय घरामध्ये की लगेच शेजारी लगेच जाऊन तिथं बसायचं. मला ना खूप वैताग आला. पण जाऊन द्या, आपलं काय राहणार नाही. उद्या होईलच बरं का. आपलं पण उडीद उद्या होईल. हे अशी माणसं वारंवार लक्षात राहतात. आणि किती चुका माफ करायच्या त्यांच्या. वारंवार ते अशाच चुका करत राहतात. मग माझ्या डोक्यात जातात ती माणसं. मला फार त्या माणसाचा तिरस्कार येतो. बघूशी पण वाटत नाही अशा माणसाला. काय करता, किती पण राग आला तरी आपल्याला काय आता बोलू शकत नाही आपण. जाऊ द्या, काय करता. आपल्या स्वतःला त्रास होतो. दुर्लक्ष करायचं, किती दुर्लक्ष करता. मला टेन्शन येतं अशा लोकांचं. शेजारी आता एकाच उडदासाठी मशीन तिकडे येईल का? शेजारी होऊन गेलं असतं की नाही. असं ते ज्याचं त्याला. मुलगा मुंबईला पोलीस झाला ना. आपला सणांचा बाजार आल्यावर का काही मला काय घ्यायला जमलं नाहीये. काहीच घ्यायला जमलं नाही मला. मी फक्त आपल्याला आडण्याच घेतलं, बाकी मी काय नाही घेतलं.
पुन्हा मार्केट पण नाही आहे. बघू काय ते आता कसं काय राहिल्या साईडला गोष्टी. किराणा वगैरे सर्व आणलेला आहे, बाकीचं सामान नाही काय घेतलं. फार काम आहे हो. आता उद्या आपल्याला सकाळच मशीनला फोन केला होता, एक मशीनला म्हणाला मी सकाळ येतो. तेवढा उडीत झाला की मग आपल्याला रानात जायचं नाही, आपल्याला सगळं घरचं बघायचं. आवरलं पण पाहिजे. घरची पण थोडीफार साफसफाई राहिलेलीच आहे. वरचं झालेलं आहे, बरीच साफसफाई राहिली. फॅन वगैरे पुसायचे, जाळ्या जमाट्या, उद्याचा दिवस हे सगळं झालं पाहिजे. 11 दिवस कंप्लीट लागले. गेल्या सोमवारी मी उडीत काढायला घेतला. ते म्हणाले काढूच नको, अजून पावसाचा चिन्ह आहेत, पावसाचे काढायचं नाही. मी नाही ऐकलं, बट सगळे काढतात, आपण का नको काढायला, आपण हळूहळू काढूया. म्हणून मी काढायला घेतला गेल्या सोमवारी. तो आज गुरुवार, सोमवार 8, मंगळवार 9, बुधवार 10, गुरुवार 11 दिवस कंप्लीट आम्ही त्याच्यामध्ये आहोत. 11 दिवस आणि दोघंच होतो. काल नशिबाने 2 महिला भेटल्या आपल्याला, तो आपला एंडच झाला सगळा. आणि आज सगळा एकटीने त्यांनी जमा करून दिला. मी घेऊन टाकले. असं दिवसभराचा थकवा, दिवसभराची कामं, त्याच्याचमध्ये हे सणसूद आणि सणाची धामधूम, सर्व काही बघूनच करावं लागतं. सगळीकडे महिलांना तोंड द्यावं लागतं, सगळीकडे सांभाळावं लागतं, घरचं बाहेरचं. अगदी तसंच झालंय माझं सुद्धा. मी कितीतरी वर्ष महालक्ष्मीची वाट पाहत होते. आमच्या थोरल्या जाऊबाई बसवत होत्या, म्हणाले की आत्ताच बसू नको तू, असं म्हणजे ह्याच्यामध्ये मी पण ढकलं दिले. ठीक आहे. मी विचार पण केला नव्हता की हा दिवस येईल आयुष्यामध्ये, म्हणून की आपल्या घरी पण महालक्ष्मी येणार आहेत. आणि पारंपरिक आहे, असं नाही की मला धागा वगैरे सापडला का. आमच्या सासूला सापडलेला म्हणजे सासूला अशा प्रत्यक्षात महालक्ष्मी दिसल्या होत्या. तर त्यांनी ब्राह्मणाला विचारलं, तर माझं लग्न झाल्यापासून ते बसवत आहेत. तर आता ह्या वर्षी आपण बसवणार आहोत आणि मी खूप एक्साइट आहे. मी महालक्ष्म्यांची साड्या वगैरे त्यांना नेसवायचं, त्यांची सगळी तयारी करायची मुंबईला शेजाऱ्यांची. आणि बऱ्याच जणांची मी तयारी करायची. लक्ष्मीच नाही बरं का, कुठलाही डान्स असो, शाळेचे कार्यक्रम असो, मुलींचे छोट्या काही असो, त्यांना मेकअप करायचं, त्यांना तशी हवी तशी पोशाख करायचे, हे सगळं मी पहिल्यापासून करत आले. आणि महालक्ष्मीचं डेकोरेशन थोडंफार मला जमतं, साडी वगैरे नेसवायला, आणि मी नेसवते. तर ह्या वर्षी मला संधी मिळते की नाही मी भाग्यवान समजते की मी माझ्या महालक्ष्मी ह्या वर्षी उभा करेन आणि तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. अगदी महालक्ष्म्या आणण्यापासनं, म्हणजे महालक्ष्मी पाहुणे आपल्याला महालक्ष्मी घेऊन येतील. त्याच्यानंतर मग हळदी कुंकू होईल, नंतर मग आपण त्यांना घरात आणूया तुळशीपासनं. परत त्यांचं संध्याकाळची भाजी भाकरी, दुसऱ्या दिवशीचं जेवण, तिसऱ्या दिवशीचं निरोप वगैरे सगळा कार्यक्रम मी तुम्हाला पाहायला भेटेल आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो मित्रांनो, माझा एकही व्हिडिओ मिस करू नका. सर्व व्हिडिओ पाहत राहा, अगदी स्किप न करता, न चुकता. आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. मी मीराताई तुमची रजा घेते. विद्या समजा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पहा उद्या काय नवीन होत आहे. सो मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.